अहिंसा सत्यम क्रोधः त्यागः शांति अपेशनम दया बोधेषु अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापदम् गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्तानं सरादिस्तं त्वं समाधिस्तमूर्तिम् नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अहिंसा सत्यम क्रोध त्यागः शांतिरपेशनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापदम् श्रीमद् भगवद गीता 16व्या अध्यायातील दुसरा श्लोक आहे. 174वा खंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचा आजचा चौथा दिवस आहे आणि तिसरं वाक्पुष्प. अहिंसा सत्य या दोन गोष्टींचा विचार आपण केलाय. सत्य म्हणजे काय? प्रत्येकाच्या दृष्टीने सत्याची व्याख्या ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. दोरीवर जेव्हा सर्पाचा भास होतो तेव्हा जोपर्यंत भ्रमनिरास होत नाही तोपर्यंत दोरीवर भासणारा सर्प हा सत्य वाटतो. ते यथार्थ ज्ञान नाही आहे, ते भ्रमातून होणारं ज्ञान आहे. जेव्हा भ्रम दूर होतो आणि त्याला कळतं की हा सर्प नसून दोरी आहे, तेव्हा यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर दोरी हे सत्य ना, सर्प हा सत्य नाही असा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा भयही संपत. तसे व्यवहार आहेत, संसार आहेत. या संसारामध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला सत्य भासतात त्या भ्रमामुळे भासतात. आणि म्हणून हे जाणण्याची एक जिज्ञासा जेव्हा निर्माण होते त्यावेळेला आपण त्या प्रयत्नाला लागतो. जोपर्यंत जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्य कधी प्रयत्न करीत नाही. जो पामर आहे तो पामर त्याच्या मस्तीमध्ये असतो, विषय भोगामध्ये विषयी असतो. तो विषयी संसाराला सत्य जरी मानित असला तरी तो ईश्वरालाही मानतो. जसं गीतेमध्ये भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे जे 4 प्रकारचे भक्त सांगितले, आर्त जो असतो तो
दुःखामुळं तो दुःखी असतो. दुःख दूर व्हावं त्याकरता तो भगवंताला भजतो. अर्थात तिला धन मानाची इच्छा असते. अर्थ दुःखाने परितप्त असतो. अर्थार्थी धनमानाची इच्छा असणारा असतो. पण जिज्ञासू जो आहे तो यामध्ये जे काही तथ्य आहे ते जाणण्याच्या प्रयत्नात असतो. नेमकं हे काय आहे? आणि अशा प्रकारे असणारा जो जिज्ञासू भक्त आहे, मोक्षु आहे, त्याच्याकरता सर्व शास्त्र आहे. ज्ञानाला शास्त्राची गरजच नाही. ज्याला यथार्थ कळालं त्याला कुठलंही बंधन राहत नाही. मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. तुकाराम महाराज बंधनच नाही तर मुक्ती कसली? कशापासून मुक्ती? बंधनाची वस्तूच नाही. दोरीवर सर्पाचा भास होत होता तेव्हा सर्प सर्प म्हणत होता, परंतु कळालं ही दोरी आहे. सर्प कुठे तिथं नव्हता. सर्प कालत्रयी सर्प नव्हता. भ्रम होण्याच्या आधी सर्प नव्हता. भ्रम झाला तरी सर्प भासत होता परंतु सर्प नव्हता. आणि भ्रम निराश झाल्यानंतरही सर्प नव्हता. कालत्रयी त्या ठिकाणी सर्प नव्हता. हे केव्हा ज्ञान झाल्याच्या नंतर. तसं यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर त्याच्याकरिता जगत शिल्लक राहत नाही. नाथ महाराज सांगतात, सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवते साधू जन, एका जनार्दनी बाणली निजगुण. आता तो जे जे करेल ते सर्व ब्रह्मार्पण आहे. जन नोहे सांगितलं, मला जगत दिसतच नाही, समाज जन दिसत नाही, मग जन नोहे हा अवघा जनार्दन, परमात्मा दिसतो. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. भगवत दर्शनाचे जे 4 प्रकार सांगितले जातात, स्वप्नातील भगवत दर्शन, ध्यानातील भगवत दर्शन, प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि सर्वत्र भगवत दर्शन. या सर्वत्र भगवत दर्शनाबद्दल मौली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, मनोनि भक्ता माझी रावो, ज्ञानिया तोची. तोच ज्ञानी तोच भक्त जो सर्वत्र परमात्म्याला पाहतो. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. गीतेमध्ये भगवान सांगतात, असा महात्मा दुर्लभ आहे जो सर्वत्र भगवत दर्शन करतो. तर अशा प्रकारे ही ज्ञानाची स्थिती आहे. भगवान सांगतात, ज्ञानी तर माझा आत्मा आहे. ज्ञानिनात्मैव मे मतम. अशा प्रकारे ज्ञानाला शास्त्राची गरज नाही, परंतु जो जिज्ञासू आहे, जिज्ञासा निर्माण झाल्याच्या नंतर श्रद्धा निर्माण होते बरं का. आणि श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान प्राप्त करण्याकरिता अगोदर अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी आणि जिज्ञासा असावी. एक संत महात्मा होते. त्या संत महात्म्यांकडे 3 विद्यार्थी विद्याध्ययन करण्याकरता गेले. महाराज, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या तीव्र इच्छेने आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत, आपल्या शरण आहोत. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. शरणागती पत्र. तिघ समोर बसलेले होते. हे खरोखर अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकारी आहे किंवा नाही याबद्दल पाहिलं पाहिजे. अनाधिकाराला जर ज्ञान दिलं तर अनाधिकारी ज्ञानाचा दुरुपयोग करतो. कृपण ज्याप्रमाणे धनाचं रक्षण करतो त्याप्रमाणे ज्ञात्याने ज्ञानाचं रक्षण करावं. परंतु अधिकारी शिष्य मिळाला तर उदारतेने ते ज्ञानदान करावं, अन्यथा कृपणाप्रमाणे त्याचं रक्षण करावं. कृपण मनुष्य जसं धनाचं रक्षण करतो, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. एकदा त्याच्या हातात पैसा आला म्हणजे तो पैसा कधीच बाहेर जाऊन देत नाही. नंतर त्याला कोणीतरी लुटतं, तो भाग वेगळा आहे. स्वतःच्या हाताने देत नाही, पण लुटल्यानंतर, चोर आल्यानंतर, ठोकायला लागल्यावर सगळे घेऊन जमन मारू नका. मग आपल्या हाताने सत्कार्य केलं काही बिघडलं असतं. ज्याप्रमाणे मधमाशा मध गोळा करतात कष्टाने, एक एक बुंद फुलातून गोळा करतात, पण पारधी येतो त्या मधमाशांना हाकून लावतो आणि मध गोळा करून घेऊन जातो. असं लोभी काय करतो, धन साचवतो, पण कोणीतरी त्याला लुटतं. हे लोभ्याला कळत नाही. पण एक मानसिकता असते, एक प्रवृत्ती असते. पण लोभी ज्याप्रमाणे धनाचा सांभाळ करतो त्याप्रमाणे ज्ञात्याने ज्ञानाचा सांभाळ करावा. परंतु अधिकारी जर कोणी श्रोता मिळाला, अधिकारी जर शिष्य मिळाला तर उदारतापूर्वक दान करावं. आणि उदारतेच्या बाबतीत संत उदार उदार भरले अनंत मांडणार. उदार बऱ्याच गोष्टी आहेत. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे. मेघ उदार आहेत पण मेघ ओसरतो. चंद्र संपूर्ण एखादे वेळ संत सदा पुरते. चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो, संत सदैव परिपूर्ण असतात. मोकळेपणे दान करावं, पण योग्य अधिकाऱ्याच्या हातात जावं ते ज्ञान. तिघ समोर आहेत. एकाला विचारलं डोळ्याचं आणि कानाचं अंतर किती. त्यासाठी कानाचं डोळं 4 मोठं अंतर आहे, म्हणजे घरी जा, तू योग्य ते समज. दुसऱ्याला विचारलं कानाचं डोळ्याचं अंतर किती. सांगितलं डोळ्याने पाहिलं सत्य असतं, कानाने ऐकलेलं सत्य असू शकतं. कधी कधी खोट्या बातम्या कानावर येतात. कानावर जर विश्वास ठेवला तर अनर्थ होतो. जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याला तर असत्य म्हणता येत नाही. त्या सांगितलं ठीक आहे, आश्रमात राहा, सेवा कर. सेवेद्वारे इथला ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होईल, चित्तशुद्धी होईल. तिसऱ्याने सांगितलं डोळ्याचं कानाचं अंतर. त्यांनी सांगितलं डोळ्यांनी पाहिलेलं असत्य असतं, कानाने ऐकलेलं सत्य असतं. डोळ्यांनी पाहिलेलं सत्य नाही असं तुला का वाटतं. काही सांगितलं ज्याप्रमाणे दोरीवर सर्पाचा भास होतो, सर्प नाही तरी डोळ्यांनी दाखवला, खरं दाखवलं कुठं. शिंपला आहे, शिंपल्यावर चांदीचा भास होतो, चांदी नाही तरी चांदी दिसली. स्थाणू पुरुष, खोडावर पुरुषाचा भास झाला, पुरुष नाही तरी त्या खोडाच्या ठिकाणी पुरुष भासला. मृगजळ नसतानाही दिसतं. अशा अनेक गोष्टी की ज्या डोळ्यांना दिसतात त्या खऱ्या नाही आहेत. परंतु सर्वेंद्रियाणाम श्रवणम प्रधानम. गुरु शिष्याच्या कानात मंत्र सांगतात आणि मंत्राद्वारे त्याचा उद्धार होतो. म्हणून श्रवणेंद्रिय श्रेष्ठ. त्याला तत्वज्ञानाचा उपदेश केला. त्या उपदेश सफल झाला पाहिजे. पाऊस सर्वदूर पडतो, परंतु ज्या ठिकाणी माती आहे तिथं अंकुर होईल, खडकावर काय अंकुर निर्माण होणार. आणि म्हणून ज्याप्रमाणे ज्याची जशी श्रद्धा असेल तशा प्रकारे त्याला त्या श्रद्धेपासून लाभ होतो.
जिज्ञासा आहे, पण योग्यता प्रत्येकाची वेगवेगळी आहेत, अधिकार प्रत्येकाचा वेगवेगळे आहेत ना. 17व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांचा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितांशनो. 3 प्रकारची श्रद्धा सांगितली, तामस, राजस आणि सात्विक. हे 3 प्रकारचे लोक कुठेही पाहायला मिळतात. तामस श्रद्धा आहे, पण ती तामस आहे, तमोगुणी आहे. जो तमोगुणी मनुष्य असतो ना, त्याच्याबद्दल भगवान परमात्मा सांगतात, अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो निष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अयुक्त, ज्याने अभ्यासाद्वारे आपलं चित्त समाहित केलेलं नाही, चित्त स्थिर केलेलं नाही, प्राकृत असंस्कारित आहे, स्तब्ध कठोर आहे, घमेंडी आहेत, शठ थकवणार आहेत, डावपेची आहेत, नैष्कृतिक दुसऱ्याच्या उपजीविकेमध्ये बाधा आणणार आहेत, असा तो मनुष्य आहे. पण असा जरी असला तरी त्याच्या मनात एक श्रद्धा आहे. परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा असे बरेच लोक आहेत, अनेक दोष आहेत त्यांच्यामध्ये, पण एक जिज्ञासा आहे. आळसी आहेत, दीर्घसूत्री आहेत. दीर्घसूत्री म्हणजे छोट्याशा कामाला पुष्कळ वेळ लावणारा, किंवा एक काम 4 वेळा करणारा. पहिली चूक झाली पुन्हा दुसरं काय, दुसरी चूक झाली पुन्हा तिसरी करे, 4 वेळा चुकाच करीत राहतो. किंवा छोटं काम असतं, किरकोळ काम असतं, पण त्याला जास्त वेळ लावतो, दीर्घसूत्री. हे तमोगुणी माणसाचे लक्षण आहे. हा तमोगुण त्याच्यामध्ये पण श्रद्धा आहे. असंयमी आहेत, आहार शुद्ध नाही आहेत, पण त्याला जिज्ञासा निर्माण झाली. शेवटी जिज्ञासा निर्माण होणं महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होऊ शकत नाही, तोपर्यंत आपलं परमार्थामध्ये किंवा कुठल्या विषयाच्या प्राप्तीमध्ये पदार्पणच नाही. जिज्ञासाच नसेल तर जाणून घेण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. ठीक आहे, अंतःकरणामध्ये काही दोष आहेत तिथपर्यंत ठीक आहे, पण जिज्ञासा निर्माण झाली, सत्य जाणण्याची इच्छा निर्माण झाली, श्रद्धा निर्माण झाली. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा जर तुमची असेल, विश्वास जर असेल, तर हळूहळू मनुष्य प्रयत्नाने ज्ञान प्राप्त करू शकतो. प्रयत्न करावा लागतात त्याला, प्रयत्नाशिवाय काही नाही. तर अशा प्रकारे हा एक तामस असणारा एक साधक आहे. जास्त मेहनत घ्यावी लागते. काही विकार जे असतात हे मधून मधून आळ येतात ना. परमार्थ करणारा सुद्धा भजन करायला बसला किंवा ध्यान करायला बसला तर हे अनेक प्रकारचे जे विकार असतात ते मध्ये मध्ये आळवे येतात, विक्षेप निर्माण करतात. आणि विक्षेप हा फार मोठा दोष मनाचा आहे. विक्षेप हा दोष स्वतःच्या प्रयत्नानेच नष्ट करायचा असतो. मल आणि
विक्षेप हे दोन दोष आहेत, हे स्वतःच्याच प्रयत्नाने नष्ट करावं लागतं. मलिनता जी आहेत ना, जोपर्यंत अंतःकरणामध्ये मलिनता आहे तोपर्यंत तो मनुष्य सुखी असू शकत नाही, कारण दुसऱ्याचं सुख सहन होत नाही. काही लोकांना दुसऱ्याचं सुख सहन होत नाही. ही मलिनता चित्तामध्ये. दुसऱ्याचा बंगला पाहिला म्हणजे याला कसं तरीच होतं. दुसऱ्याची प्रगती पाहिली म्हणजे याला अजून दुःख होतं. हा मलदोष आहे. हा स्वतः आपल्या प्रयत्नाने घालवावा लागतो. त्याकरता वेदांत शास्त्र निष्काम कर्म करायला सांगतं. पण विक्षेप नावाचा जो दोष आहे, आपले जे अनेक प्रकारचे संस्कार आहेत ते संस्कार वेळोवेळी जागृत होतात ना. आपण शेती करतो, शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं करतो, पेरणी करतो. आपण गवत पेरीत नाही, पण गवत उगवतं ना. त्याचं ना तण त्या पिकापेक्षा जोर करतो जास्त. ते पेरलं पण नाहीये तरी पण आलंच ना ते. तसं आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा काही अनावश्यक असणारे विचार आपोआप येतात. ते आपोआपही येत नाही, कारण त्या ठिकाणी त्याचे बीज आहेत. गवत का उगवलं? त्या गवताचं बीज त्या शेतामध्ये पडलेलं होतं म्हणून गवत उगवलं. तसे आपल्याही अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे काही या विकारांचे सुद्धा बीज आहेत ना. आहे म्हणून तर ते दिसतंय, आहे म्हणून तर समोर आलं, नसेल तर काय समोर. आपण शेतकरी काय करतो, ते गवत काढून टाकतो, गवत काढून फेकतो आणि त्या पिकाला आपण खत घालतो, पाणी घालतो, पिकाला पुष्टी देतो. त्याप्रमाणे या ठिकाणी जे तमोगुणी विकार आहेत ते आपल्याला घालवायचे आहेत, नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सात्विक विचारांना पुष्टी द्यायची आहे. मग आपण सात्विक वातावरणामध्ये राहावं. ज्या वातावरणामध्ये आपण राहतो तशा प्रकारचे विचार आपले होतात. म्हणून तर सत्संग महत्वाचा आहे. सत्संग काय, कशा करता सत्संग करायचा असतो? कथा प्रवचन का श्रवण करायचं असतं? सतत ज्या वातावरणामध्ये आपण असतो त्या वातावरणाचा आपल्या बुद्धीवर, आपल्या विचारांवर प्रभाव पडतो आणि अशा प्रकारचा प्रभाव आपल्या विचारांवर पडावा त्याकरिता सत्संग. तमोगुणी विचार जे असतील, वाईट विचार जे असतील, विषय जे असतील ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि सात्विक विचारांना पुष्टी देण्याचा प्रयत्न करावा. असे तमोगुणी मनुष्य आहे, श्रद्धा आहे पण वृत्तीमध्ये तमोगुण आहेत, त्याला विशेष मेहनत घ्यावी लागते. पण जर तो योग्य मार्गाने, योग्य दिशेने मार्गक्रमण करू लागला तर हळूहळू त्याला सुद्धा सफलता मिळते. असू द्या दोष असल्याने काय, वाल्यासारखा पातकी जर वाल्मिक होऊ शकतो, आपण वाले इतके तर पापी नाही. दुसरे राजसी, रागी कर्म फले प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचि हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तितः. रागी म्हणजे आसक्त, आसक्तीने युक्त. संसारामध्ये आसक्ती आहे, जिज्ञासा निर्माण झाली, परमार्थ करावा वाटतोय, पण संसाराची आसक्ती सुटत नाही. तो शरीराने जरी परमार्थामध्ये दिसत असेल तरी आणि अंतःकरणामध्ये सतत त्याचा संसार चालू असतो ना, संसाराचं चिंतन चालू असतं. घरी फोन करील, इकडं फोन करील, पाऊस झाला का नाही तिकडं, घर सोडून आलेलं आहे पण संसाराचं चिंतन मनामध्ये आहे. बरं, फोन नसेल तर मनुष्य एक दिवस सुद्धा जगणार नाही अशी अवस्था झाली.
जसा आपण उपवास करतो ना एकादशी सोमवार, तसा प्रयोग करून पहा. एक दिवस मोबाईल उपवास करायचा, त्या दिवशी मोबाईल वापरायचाच नाही. बंद करून ठेवायचं, बॅटरीज करून ठेवायची. बघा त्या दिवशी किती समाधान वाटेल. एक दिवस करून बापरे, आठवड्यातून एक दिवस मोबाईल उपवास. बाकीचे उपवास नेहमीच करतो आपण. अस्वस्थ बनवण्याकरता कारण ते आहेत ना. मागे एकदा वर्तमानपत्रामध्ये बातमी होती, मुंबईला 38,000 तरुण मुलं मनोरुग्ण निघाले एकट्या मुंबई शहरात. हा अधिकृत आकडा आहे, आणखी अनधिकृत किती असेल सांगता येत नाही. 38,000 मुलं मनोरुग्ण निघाले. त्यामध्ये जे काही तज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांनी त्याचं कारण सांगितलं, याला कारण मोबाईल. या मोबाईलमुळं मनोरुग्ण वाढत चाललेले आहेत, मानसिकता बिघडत चाललेली आहे. फायदा थोडा, नुकसान फार मोठं होतं. त्याचं कारण असं की आपल्या अंतःकरणामध्ये जशा प्रकारची आपली वृत्ती आहे आणि तशा प्रकारचाच तो मनुष्य पाहायला लागतो, तशाच प्रकारे तो ऐकतो आणि तशाच प्रकारे तो 24 तास त्याच्यातच राहतो, त्या संस्कारामध्ये. तो बाहेर येतच नाही त्यात, आणखी त्यात गुंतायला लागतो. आणि म्हणून एक अशा प्रकारे ही अध्यात्मामध्ये सुद्धा एक बाधा आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, परंतु संसाराबद्दल असणारी जी आसक्ती त्याची संपलेली नाहीये. म्हणून रागी कर्मफल प्रेप्सो, कर्मफलाची अपेक्षा. परमार्थ करतो पण माझा काय फायदा, इथंही फायदा पाहतो. जो कुठेही फायदा पाहतो त्याला व्यापारी म्हणतात. हा परमार्थ आहे. इथं व्यापारीपणा येऊ नये. परंतु कर्मफल प्रेप्सुर म्हणजे कर्मफलाची अपेक्षा करणारा, कर्मफलाची इच्छा करणारा, लुप्त म्हणजे लोभी, लालची, हिंसात्मक, हिंसा करणारा, अशुची, अपवित्र आचरण करणारा, हर्ष शोकान्वित, हर्ष शोक प्राप्त करणारा, असा जो साधक आहे तो आहे राजसी. साधना करतोय, भजनही करतोय, श्रद्धा पण आहे, पण संसाराची आसक्ती सुटलेली नाहीये, कर्मफलाची अपेक्षा संपलेली नाहीये, लोभ संपलेला नाहीये, हिंसा पण करतो, अपवित्र राहतो, हर्ष झाला आनंदित होतो, दुःख झालं रडायला लागतो. वास्तविक परमार्थामध्ये ही शक्ती आहे की तो सुख दुःख रहित व्हावा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सुख दुःख समान असावे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. भगवान सांगतात ना, तुल्य निंदा सुतिर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मते भक्तिमान मे प्रियो नरः. कोणता भक्त मला प्रिय आहे, तर भगवान सांगतात तुल्य निंदा सुतिर मौनी. निंदा करेल कोणी, स्तुती करेल, पण समान आहे का आपली अशी अवस्था. भजन करतोय, परमार्थ करतोय, पण कोणी शिवी देऊ द्या बरं. भगवान बुद्धांना एका माणसाने खूप शिव्या दिल्या. बुद्ध शांतच, तो शिव्या देऊन देऊन थकला, त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही. म्हणलं अहो मी काय बोलतोय तुम्हाला ऐकायला येतं का. भगवान बुद्ध म्हणले हो ऐकायला येतं. मी शिव्या दिले ते ऐकल्या का. म्हणजे हो ऐकल्या. तुम्ही प्रत्युत्तर का नाही दिलं. मी प्रत्युत्तर देणं न देणं हा माझ्या मनाचा विषय आहे. तू शिव्या दिल्या तर मी प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम आहे का. शिव्या देणं तुझं काम आहे, त्याला प्रतिकार केला पाहिजे असा काही नियम नाहीये.
तुम्ही मला प्रत्युत्तर न दिल्यामुळे मला नवीन शिव्या आठवना आणि जुन्या द्यायला इंटरेस्ट वाटावा. महात्म्याची स्थिती आहे. तुल्यनिंदा सुतेर मौनी, कोणी निंदा करेल स्तुती करेल समान. त्यांनी दिलेल्या शिव्यांचा भगवान बुद्धांवर कुठल्याही प्रकारे परिणाम झाला नाही. श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेवांचं उदाहरण येतं. जैन परंपरेमध्ये जैन बांधव जे 24 तीर्थंकर मानतात, त्या 24 तीर्थंकरांपैकी आद्य तीर्थंकर ऋषभदेव आहेत. ऋषभदेवांपासूनच जैन धर्मामध्ये दिगंबर परंपरा सुरू झालेली आहे. दोन प्रकार, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर. दिगंबर परंपरेमध्ये असणारे जैन साधू वस्त्र परिधान करीत नाही. दिगंबर शब्दात दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशाच ज्यांचं वस्त्र आहे. ऋषभदेव हे दिगंबर अवस्थेमध्ये भ्रमण करीत होते. ज्ञानी महात्मा होते, ज्ञानी परमहंस होते. आपल्या मस्तीत राहत होते. कभी घी गणा तो कभी मुठ्ठी चना तो कभी वो भी मना. साधूची अवस्था आहे. जे मिळेल ते खावं. नाही मिळालं तर झाडपाला कंदमुळ खाता येतात. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खाती वासर अनांतरी केला. कंदमुळे कोणतं? त्या कंदमुळाचं सुद्धा ज्ञान असावं. याचा काही विषारी कंद असतात, तो जर खाल्ले गेला तर. जंगलामध्ये राहतात, कंदमुळे खातात, झाडपाला खाते. शरीर जगण्याकरता जेवढ्या अन्नाची आवश्यकता आहे तेवढंच अन्न सेवन करावं साधकाने, की जेणेकरून प्राण जाणार नाही, प्राण टिकून राहायला पाहिजे म्हणून अन्नाची गरज आहे, म्हणून तेवढं अन्न खायचं. ज्याप्रमाणे रोग निवारण्याकरता औषध आपण सेवन करतो, त्याप्रमाणे क्षुधा हा रोग आहे. क्षुधा नावाचा रोग निवारण्याकरिता औषध म्हणजे अन्न सेवन करायचं औषधाप्रमाणे. मग त्या ठिकाणी चव असेल, स्वाद असेल किंवा नसेल, स्वादाचा आणि चवीचा विचार करायचा नाही. ही महात्म्याची स्थिती आहे. निंदा स्तुती समान. ऋषभदेवांची स्थिती अशी होती की ते ज्या ज्या परिसरामध्ये असायचे त्या परिसरामध्ये आपोआप सुगंध पसरायचा. ऋषभदेवांच्या बद्दल तर अशा प्रकारचे वर्णन आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतं की या ऋषभदेवांच्या विष्ठेतून सुगंध येत होता. ऋषभदेवांच्या विष्ठेतून सुद्धा सुगंध येत होता. असं एक शरीर त्यांचं पवित्र झालेलं आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. भगवत भजनाने, भगवत चिंतनाने, आत्मस्थितीमध्ये, आपल्या मस्तीमध्ये तरी आत्मसुखाची या गोळ्या विटे जो का सकळ विषया, जयाची ठाई इंद्रिया मानू नाही. इंद्रियजन्य सुख दुःखाचा विचार ज्यांनी कधी केला नाही, असा महात्मा हर्ष शोक रहित असावा. हे सात्विकतेचे गुण आहेत. राजसी मनुष्य हर्ष शोकान्वित. हर्ष शोक त्याच्या गेलेले नाहीयेत, पण जिज्ञासा आहे. आसक्ती गेलेली नाहीये, कर्मफलाची इच्छा गेलेली नाहीये, लोभ लालच गेलेले नाहीयेत, हिंसात्मकता गेलेली नाहीये. हिंसा म्हणजे एखाद्या जीवाची हत्या करणे म्हणजे हिंसा असं नाहीये. दुसऱ्याचं मन दुखवणे सुद्धा हिंसाच आहे. हा एक राजस करता आणि सात्विक करता जो आहे
मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साम समन्वितः सिद्ध सिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। मुक्त संग न करी संग राही रे निश्चळ लागो नेरी मळ ममतेचा। जो मुक्त संगी आहेत, जनसंपर्कापासून दूर, संसर्ग रहित, शरीराने कदाचित तो जनसंपर्कात असू शकतो, परंतु अंतःकरणामध्ये मात्र सर्व संग परित्याग ज्यांनी केलेला आहे। अनहमवादी म्हणजे अहंकाराचा लेश त्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये, धैर्यवान आहे, धृत्युत्साह समन्वित, हा धैर्य आणि उत्साहाने भरलेला आहे। संसर्ग रहित, अहंकार रहित, धैर्य आणि उत्साह उत्प्रोत ज्याच्यामध्ये आहे। कुठल्याही कार्याची सिद्धी हो किंवा न हो, चित्तामध्ये विकार निर्माण होऊ देणार नाही। एखादं कार्य आपण हाती घेतल्यानंतर त्या कार्यामध्ये कधी सफलता मिळते, कधी विफलता मिळते। वेळोवेळी जरी विफलता प्राप्त झाली तरी ते हातातलं कार्य सोडणार नाही, धैर्य सोडणार नाही। मन के हारे हार है, मन के जीते जीत, ही दृढता असावी। भीमाचं आणि जरासंधाचं जेव्हा युद्ध झालं, अठ्ठावीस दिवस युद्ध चाललं। जरासंध शक्तीमध्ये काही कमी होता, वज्रदेही शरीर होत, वज्रदेही होता तो। भीम जरासंधासमोर टिकू शकत नव्हता। भगवान कृष्ण परमात्मा पांडवांच्या राजसी यज्ञ करता आले असताना भगवंताला एक निरोप मिळाला होता की या जरासंधाच्या बंदीगृहामध्ये हजारो राजांना त्यांनी बंदिस्त केलेलं होतं। त्या राजांची विनंती होती की जरासंधाकडून आम्हाला मुक्त करा। जरासंधाच्या बंदीगृहामध्ये बंद असणाऱ्या राजांना मुक्त करण्याकरिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीम आणि अर्जुनाला सोबत घेऊन जरासंधाकडे गेले। जरासंध म्हणजे हा एक उपद्रवी जीव आहे। जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या। मथुरेवर जरासंध हा स्वाऱ्या करीत असतो। हे नरदेह रूपी एक मथुराच आहे, याच्यावर जरासंध स्वाऱ्या करतो। जरा म्हणजे व्याधी, संध म्हणजे संच, व्याधींचा संच। जोपर्यंत नगरी मजबूत आहे तोपर्यंत सर्दी पळस होत राहतात, पण हळूहळू ही नगरी कमजोर व्हायला लागली की जरासंधाचा जोर वाढतो। जरासंध एक रोगच आहे। जरा म्हणजे व्याधी, अनेक प्रकारच्या व्याधी। काही माणसं व्याधीच असतात, जिथं जातील तिथं व्याधीच, ते जरासंधच आहेत या काळातले। अशा प्रकारे जरासंधाच्या राजदरबारामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन भीमासह भिक्षा मागण्याकरता गेले। जरासंधाचा नियम होता, जरासंध फार मोठा शिवभक्त होता। त्याचा नियम असा होता की प्रातःकाळी संध्या स्नान संध्या आटोपल्यानंतर आपल्या द्वारामध्ये कोणी याचक आले असतील तर त्या याचकांना दान देऊन मग पुढच्या कामाला प्रारंभ करायचा। संध्या आटोपल्यानंतर जरासंध जेव्हा बाहेर आल्यानंतर जरासंधाने पाहिलं 3 ब्राह्मण कोणी आहेत। ब्राह्मणाच्या वेशामध्ये 3 होते। या ब्राह्मण देवता काय हवंय आपल्याला?
काय सेवा करू शकतो आम्ही? जरासंधाने जर बारीक पाहिलं, हे ब्राह्मण नाही दिसत, वस्त्र ब्राह्मणाचे आहेत. थोडं परिचित असल्यासारखा चेहरा वाटतो, पण लक्षात येईना म्हणजे. कारण वेश बदलून आले, पण चेहरा तर लपवता येत नाही ना. चेहरा कुठला तरी परिचित दिसतोय, लक्षात येत नाही. ठीक आहे, बघू, बोलणे 2-4 शेतून येईल लक्षात. काय हवंय? भिक्षा पाहिजे. कशाची भिक्षा? तर भगवान कृष्ण म्हणले, युद्धाची भिक्षा. जरासंध मला संशय होताच की तुम्ही ब्राह्मण असू शकत नाही. अवधा परिचय द्या. सांगितलं, हा माझ्या उजव्या बाजूला हा अर्जुन आहे, डाव्या बाजूला तो भीम आहे. तू कोण आहे? तू कृष्ण असणार आहे म्हणले. हा, युद्ध करायचं. मी तर आधीच ओळखतो तुम्हाला. कृष्णा, तुझ्या बोटाला सुदर्शन चक्राचं जे चिन्ह होतं ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की हा सुदर्शनधारी, चक्रधारी असला पाहिजे. आणि भीमाचे बाहू, नसा हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात हा गदाधारी असला पाहिजे. आणि धनुष्यबाण ओढण्याचा घट्टा पडलेला होता अर्जुनाच्या तळ हाताला, ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात हा धनुर्धारी असला पाहिजे. तुम्ही ब्राह्मण असू शकत नाही. मग युद्ध करायचं म्हणले. हो. कोणाशी? आमच्या तिघांपैकी कोणाशी का? कृष्णा, तुझ्याशी तर मी युद्ध करणार नाही. कारण जो रणांगणामध्ये शत्रूला पाठ दाखवून पळतो तो काय युद्धाच्या लायकीचा? भगवान कृष्णाचं एक नाव आहे रणछोड राय. अर्जुनाशी करा. अर्जुन तर पोरग आहे, बालक आहे. कधी धनुष्यबाण सोडतो तर पाऊसच पाडतो, कधी धनुष्यबाण सोडतो तर पूलच तयार करतो. हे पोराचे खेळ आहेत म्हणजे. भीमाशी करा. भीम तुमच्या दोघांपेक्षा बरा वाटतो म्हणजे. माझ्या तुलनेत योग्य नाही आहे, पण तुमच्या दोघांपेक्षा बरा आहे. भीमाशी युद्ध सुरू झालं. 2 गदा आणल्या. एक गदा भीमाच्या हातात दिली, एक जरासंधाने हातात घेतले. युद्धाचे नियम असतात. सायंकाळ झाली, सूर्यास्त झाला म्हणजे युद्ध बंद. दिवसभर युद्ध करायचं आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर जरासंधाच्या घरी भोजन, कारण अतिथी आहेत ना, भिक्षा म्हणून युद्ध मागितलं जाईल. रात्री जरासंधाचं खायचं आणि सकाळी जरासंधावर गदा उगारायची. बघा भगवंताची नीती. युद्ध असं 28 दिवस चाललं. भीमाला वाटलं आपण जगत नाही आता. भीमाने भगवंताला सांगितलं, तुमचा चालू आहे टाइमपास, आम्ही लागलोय मारायला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मजा पाहत येत तुम्ही. भगवंताने सांगितलं, माझ्याकडे लक्ष दे. आणि पुन्हा युद्ध सुरू झालं. त्यावेळेला भगवंताने दर्भाची काळी घेतली, 2 भाग केले, दोन्ही विरुद्ध दिशेला फेकले. अशाच प्रकारे भीमाने जरासंधाचा एक पाय आपल्या पायाखाली दाबला, दुसरा हातात घेतला आणि ओढला. 2 भाग केले, दोन्ही विरुद्ध दिशेला फेकले आणि जरासंधाचा मृत्यू झाला. जरासंधाच्या कारागृहामध्ये असणाऱ्या सर्व राजांना मुक्त केलं आणि भगवान परमात्मा पांडवांच्या राजर्षी यज्ञामध्ये प्रविष्ट झाले. त्याला भगवंताने भीमाला सांगितलं, मनके हारे हार है, मनके जीते जीत. जो मनुष्य मनाने हारला तो हरला. धैर्यवान मनुष्य तोच स्पर्धेत टिकू शकतो, तोच जीवनामध्ये संघर्षामध्ये टिकू शकतो. आपण अनुभव पाहिला कोरोना काळामध्ये. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, शेजारचा मनुष्य गेला, पाहिलं, दुसऱ्या दिवशी रात्री हाही गेला. काही लोक तर
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं हे कळल्याबरोबर रस्त्यातच गेले, हॉस्पिटलच्या अगोदरच. मन के हारे हार है, मन के जीते जीत. धैर्य असावं. सिद्ध सिद्धो निर्विकार. कार्यामध्ये सिद्धी मिळेल किंवा न मिळेल, सफलता मिळेल किंवा न मिळेल, कर्तव्य म्हणून कार्य करायचं आहे. त्यामुळे दृढता असली पाहिजे. हे सात्विक कर्त्याचं लक्षण आहे. आणि अशा प्रकारे असणारा जो सात्विक भक्त आहे, सात्विक साधक आहे, तो निश्चित सत्वगुणाने युक्त असल्यामुळं तो सर्व समर्थ बनतो आणि तो काम क्रोधांवर विजय मिळवतो. म्हणून सात्विक असणारे जे काही लक्षण आहेत त्यापैकी भगवान परमात्मा सांगताय अहिंसा, सत्यम, अक्रोध. तिसरं लक्षण सांगितलं अक्रोध, ज्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे केली दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी, आम्ही काम क्रोधाला बंदिस्त केलं. इंद्रियाचे धनी, आम्ही इंद्रियाचे स्वामी आहोत. इंद्रियांवर विजय मिळवला. काम बांधवळी काळ गातला तोडली, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. हनुमंतरायांनी काम आणि काळ बांधला. क्रोधावर सुद्धा विजय. कामाची नाही ते क्रोधाची कायचा. कामनेमुळे क्रोध निर्माण होतो. ध्यायतो विषयान पुरुषः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. विषयाचं ध्यान केलं, विषयाचं चिंतन केलं, अपेक्षा निर्माण झाली. कामनेतून क्रोध निर्माण होत असतो. पण जो सात्विक गुण आहे त्यामध्ये सांगितलं दैवी गुण आहे, त्या दैवी गुणामध्ये भगवान परमात्मा सांगतात अक्रोध, अहिंसा, सत्यम, अक्रोध. ज्यांनी क्रोधावर विजय मिळवलाय. क्रोध हे नरकाचं द्वार आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः, काम क्रोध सता लोभ, तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. भगवान सांगतात तीन गोष्टीचा त्याग करा. काम, क्रोध, सता लोभ. हे दुःख देणारे आहेत. तुकाराम महाराज सांगतात आम्ही ते संपवलेत ना. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची, जागेच आम्ही ते नष्ट केले. पुढं अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता या सृष्टीमध्ये आनंदच आनंद, दुःखाचं कारणच संपलं. कारणातून कार्याची उत्पत्ती होत असते. कारणच संपलं, तर कार्य कुठं शिल्लक राहील. अक्रोध, क्रोध हे जोपर्यंत क्रोध विद्यमान आपल्या अंतःकरणामध्ये तोपर्यंत सुख शांती प्राप्त होत नाही. अशांतस्य कुतम सुखम. जिथं अशांती तिथं सुख आहे का हो? शांती असेल तिथं सुख असतं, किंवा सुख असेल तिथं शांती आहे. अशांतस्य कुतः सुखम. काम क्रोधादी विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य अशांत आहे. त्या क्रोधाचा जिथं अभाव आहे त्याला अक्रोध असं म्हटलेलं आहे. क्रोधाचा अभाव. द्रोणाचार्य कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवित होते. द्रोणाचार्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. प्रत्येकाला विचारलं तू किती किती तुझे किती पाठ झाले, तुझे किती पाठ झाले. कोणी सांगितलं माझे 2 झाले, कोणी म्हणजे 4 झाले, कोणी म्हणजे 5 झाले. युधिष्ठिरला विचारलं तुझे किती पाठ पूर्ण झालेत. युधिष्ठिरने सांगितलं माझा अजून एकही नाही झाला. मग तू काय करतो एवढे दिवस.
एकही न झाला म्हणतो. द्रोणाचार्यांना राग आला आणि द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला शिक्षा केली. युधिष्ठिर शांत, काही प्रतिक्रिया दिली नाही. बऱ्याच वेळानंतर पाठ संपल्यानंतर द्रोणाचार्यांनी युधिष्ठिरला विचारलं, मी तुला एवढी शिक्षा केली, मारलं, पण तुला क्रोध का आला नाही? ही शिक्षा जर मी दुर्योधनाला केली असते तर दुर्योधन सगळं आश्रम डोक्यावर घेतला असता, काय काय केलं असतं. तुला एवढी शिक्षा केली, तू प्रत्युत्तरही दिलं नाही. धर्मराजाने सांगितलं, बघ तोच तर पाठ अजून माझा पूर्ण झालेला नाहीये. तुम्ही सांगितलं ना क्रोध करू नये, परंतु जरी मी प्रत्युत्तर दिलं तरी मला आतून तर क्रोध आलाच होता, मी तो दाबून टाकला. पण तो सुद्धा यायला नाही पाहिजे. ज्या दिवशी मी क्रोध रहित होईल त्या दिवशी माझा तो पाठ पूर्ण झाला असं मला वाटेल. द्रोणाचार्यांनी पाठ थोपटली, खरा अभ्यास तू केला म्हणले. हे पुस्तकी ज्ञान तर कोणी मिळेल? क्रोधावर विजय मिळवावा, क्रोध करू नये, हा पहिला पाठ सांगितला होता ना. अजून माझा पहिला पाठही पूर्ण झालेला नाही, कारण अजून मी क्रोधावर विजय मिळवलेला नाहीये. प्रत्यक्ष क्रियान्वित ज्ञान झालं तर ते सफल निश्चित होतं, आणि तेच क्रियान्वित झालेलं ज्ञान सफलता देत असतं. जोपर्यंत ज्ञान क्रियान्वित होत नाही तोपर्यंत सफलता नाही. कळी कळी भात भात म्हटलं म्हणजे पोट भरेल का? बोलाचीच कळी बोलाचाच भात, जेवण्या कोण तृप्त झाला? कोणी ऐकलं का? कळी कळी भात भात म्हटल्यावर तृप्त झाला नाही होत. प्रत्यक्ष कळी भात खावं लागेल ना, तरी पोट भरून खावं लागेल. त्यात 4 दाणे खाल्ले, माझं पोटच नाही भरलं पाहिजे, तृप्तीच नाही. कशी काय तृप्ती मिळेल? तृप्ती प्राप्त होण्याकरिता जेवढा भात खाल्ला पाहिजे तेवढा खावा लागेल ना. जेवढा पोटाला लागेल तेवढा खावा लागेल. केवळ कळी कळी भात भात म्हटल्यावर पोट भरणार नाही. तसं ज्ञान हे क्रियान्वित झाल्याशिवाय ज्ञानाचा उपयोग होत नाही. ज्ञानाची चर्चा करणारे फार लोक असतील, तसं क्रोधावर विजय मिळवला म्हणणारे खूप लोक असतील, पण खरा पाठ धर्मराजांनी पाठ केला. दुर्वासा सारख्यांना क्रोधावर विजय मिळवता आला नाही महाराज. दुर्वास ऋषी होते. महाराज अंबरीशाकडे गेले भोजना करता, स्नान करण्याकरता गंगेवर गेले. अंबरीशाचा नित्यनेम होता. द्वादशीचं पारणं सोडायचं दुसऱ्या दिवशी, आणि मुहूर्त टळायला लागलं. महाराज अंबरीशांनी पुरोहितांना प्रश्न विचारला, मुहूर्त तर टळायला लागले, आपलं व्रत भंग होईल. दुर्वास मुनी अजून स्नानाला गेलेले आहेत. पुरोहितांनी सांगितलं की तुम्ही हातामध्ये जल घेऊन आचमन करून व्रत सोडा. म्हणजे तुम्ही भोजनही करणार नाही, पण आचमन करून व्रत सोडता येतं, जलप्राशन करून. ऋषी जेव्हा येतील तेव्हा नंतर भोजन करा. जलप्राशन करून व्रत सांगता झाली. हे दुर्वासांना जेव्हा कळालं तेव्हा दुर्वास ऋषी क्रोधायमान झाले. आम्हाला भोजनाकरता बोलवलं आणि आमच्या आधी व्रताची सांगता केली, पण बोलवलं कशा करता? क्रोधायमान झाले. पण भगवान सांगतात, अहम भक्ता पराधीना, मी भक्ताच्या अधीन आहे. भक्ताला जर कोणी त्रास दिला तर भगवंताला तो सहन होत नाही.
संत एकनाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. भगवान सांगतात, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा जो तो माझ्या घाता प्रवर्तला. माझी पूजा करतो आणि भक्ताचा अवहेर करतो, भक्ताची निंदा करतो, भगवान सांगतात मला सहन होणार नाही. त्याने माझा हानितल्या लाथा, त्याने मला लाथा मारल्याचं पाप लागेल का? एका माणसाने एका स्त्रीला निमंत्रित केलं, भोजनाचं निमंत्रण दिलं. 2 वर्षाचं बाळ आहे तिच्या बरोबर. त्या बाळाला घेऊन आली ते भोजनाला. भोजनाचं निमंत्रण दिलंय, बाळाला घेऊन आली. ज्याने निमंत्रण दिलं तो म्हणला, हे बाळाला का आणलं? मी तुला निमंत्रण दिले. दिली ते बाळ एक ठेवून. आता जेवलं कधी आई? आईला बोलवलं तुम्ही भोजना करता आणि बाळाला मारलं, आई खरं जेवेल का? तसं देवाची पूजा करतो, 2-2, 4-4 तास घरात पूजेला बसतो आणि साधू संतांची टिंगल करतो, भगवंताची पूजा मान्य होईल का? तेने माझा हानितल्या लाथा, तो माझ्या घाता प्रवर्तला. भगवान सांगतात, त्यांनी मला लाथा मारल्याचं पाप लागेल त्याला. दुर्वास क्रोधायमान झाले, पण भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागलं. दुर्वास गेले भगवान शिवाकडे. भगवान शिवाने सांगितलं, मी तुम्हाला वाचू शकत नाही. भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णूकडे झाले गेले. भगवान विष्णू सांगितलं, मी तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्ही ज्यांचा अपराध केलाय त्यांना त्यांची क्षमा मागा. तिथं जाऊन क्षमा मागा. दुर्वासाला अंबरीशा जवळ जाऊन क्षमा मागावं लागले. तेव्हा सुदर्शन शांत झाला. क्रोधावर विजय मिळवणं एवढं सोपं नाहीये. मनाच्या विरुद्ध काही घडलं म्हणजे क्रोध येतच असतो. दुर्वासासारख्यांना क्रोधावर विजय मिळवता आला नाही, पण तुकाराम महाराज सांगतात, आम्ही क्रोधावर विजय मिळवला. काम क्रोध बंदी घाणे तुका म्हणे केली दोन्ही. काम क्रोधावर आम्ही विजय मिळवला. आता काम क्रोधावर विजय मिळवला. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा अनेक प्रकारचे प्रसंग आले, पण त्या प्रसंगामध्ये विचलित झाले नाहीत ना. यवन अंगावरी तुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. गंगा स्नानाला जात असताना स्नान करून आल्यानंतर कोणीतरी एक यवन अंगावर थुंकला. महाराज पुन्हा स्नानाला गेले, तो पुन्हा थुंकला, पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा थुंकला. 108 वेळा झालं. शेवटी ते थुंकणाऱ्याला लाज वाटली ना, काही क्षमा मागितली. नाथ महाराज म्हणले, तर तुझा काही दोष नाही. तू 108 वेळा थुंकल्यामुळं मला एका दिवसात 108 गंगाची स्नानं घडली, मला पुण्यच घडलं. वास्तविक एकनाथ महाराजांना क्रोध यावा म्हणून त्याने ते कृत्य केलं होतं, परंतु त्यांना क्रोध आला नाही. साधूच्या स्वभावामध्ये सरलता असते आणि सरलता हेच साधुत्व असते. नाथ महाराज पूजेला बसलेले असताना एक मनुष्य पायामध्ये जोडे घालून तसाच त्या ठिकाणी आल्याने पाटावर उभा राहिला. नाथ महाराज म्हणले, वा वा, काय तुमचं प्रेम आहे. पायातले जोडे काढायची सुद्धा तुम्हाला आठवण नाही. किती सरलता आहे हो. आपल्या घरी होऊ बरं असं, तुमची पूजा चालू आहे, कातळ्याचे जोडे तसेच पाटावर उभा राहिला, काय होईल? कसा तिळपाप होईल? क्रोधावर विजय मिळवला काय? या ठिकाणी शंका आहे.
तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी क्रोधावर जर विजय मिळवलेला आहे असं आपण म्हणतोय, मग त्यांना क्रोध आला नाही का? क्रोध येताना दिसत नाही का? किती सांगो तरी नायकती बटकीचे पुणे शिंदळीचे रळतील, शिव्या दिल्या तुकाराम महाराजांनी. मग क्रोध आल्याशिवाय दिल्या का? मग क्रोध जर आला आणि क्रोध येताना दिसतोय आणि एकीकडे सांगता मी काम क्रोधाने विजय मिळवला. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत असे की त्या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी शिव्या पण दिलेल्या आहेत. एके ठिकाणी तुकाराम महाराजांचा नाम नवदे ज्याची वाचा, तो लोक दो बापाचा. ज्याच्या मुखात देवाचं नाव येणार नाही तो दोन बाबाचा. हे तुकाराम महाराज शब्द आहे. तुकाराम महाराजांना क्रोध आलेला दिसतोय. एकनाथ महाराज ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो ते काय म्हणतात? काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुढा. काय शब्द आहेत? ज्या एकनाथ महाराज आपण शांती ब्रह्म म्हणतो आणि ते एकनाथ महाराज सांगतायत काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुढा. नामाविन मुख सर्पाचे ते पिड, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. हे शब्द नाथ महाराजांचे आहेत. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी ते नर नयनी पाहू नये. नामदेव महाराज सुद्धा बऱ्याच वेळा रागावलेले दिसत आहेत. तुकाराम महाराज रागावलेले दिसत आहेत, एकनाथ महाराज रागावलेले दिसत आहेत आणि वरून म्हणते क्रोधावर विजय मिळवलाय. हे परस्पर विरोधी शब्द कसे? अशा प्रकारची एक शंका या ठिकाणी निर्माण होते. खरंच त्यांना क्रोध आला होता का? मग क्रोध नाही आला तर मग हे अशा प्रकारचे शब्द का व्यक्त झाले? संतांनी तर क्रोधावर विजय मिळवलेला असतो. काही प्रकार घडला, काही प्रसंग घडला, लोक म्हणतात तुम्ही माळकरी ना हो, तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला कसं काय राग येतो? तुम्ही जर माळकरी आहे, तुम्ही जर वारकरी आहे. तर या ठिकाणी त्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे नाही असं नाही आहे. मग क्रोध तर आला, जरी क्रोध आलेला असला तरी ते क्रोधाच्या अधीन नाही. एकदा एक महात्मा होते, साधू, फार रागीट. काही साधू फार रागीट असतात. शब्दा त्यांना राग यायचा, विषय द्यायचे ते. एका आश्रमामध्ये बसले 10-5 महात्मे. एक महात्मा म्हणले महाराज तुम्ही साधू आहात, सर्वस्वाचा त्याग केला, इतके रागीट कसे काय तुम्ही? आपको इतना क्रोध क्यों आता है? नहीं भाई मैंने तो क्रोध पे विजय पाया है. आपने क्रोध पे विजय पाया, शब्द शब्द पर आप क्रोध करते हो, ऐसी बात नहीं है. क्रोध मेरा बेटा है, जब चाहिए उसको मैं बुला लेता हूं, उसे काम करवा लेता हूं. जीव हा क्रोधाच्या अधीन असतो आणि महात्म्याच्या अधीन क्रोध असतो. हा दोघांतला फरक आहे. जीवाला क्रोध बाधक का असतो? कारण जीव क्रोधाच्या अधीन झालेला असतो. क्रोधात भवति संमोह, संमोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधामुळं विवेक नष्ट होतो. झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. क्रोध आल्यानंतर मनुष्य काय बोलतो त्या शब्दात त्याला भान नसतं. पण संत क्रोधायमान झालेले दिसतात, ते क्रोधी नसतात.
मग ते दिसतात कसे काय? ही त्यांची एक लीला आहे, दाखवतात तसे नाहीये. गुरु नारायणगिरी महाराज नाही खूप पटकारायचे, परंतु स्वभावामध्ये जी मृदूता आहेत. नारळाचं कवच जे असतं ना, कठोर असतं, पण ते कवच फोडल्यानंतर आतमध्ये ते खोबरं किती मधुर असतं, पाणी किती मधुर असतं. फणसाला बाहेरून काटे असतात, परंतु फणस कापल्यानंतर आतमध्ये मधुर गरे असतात. तर साधूच्या कठोरतेमध्ये मृदुता असते. कठोरतेचं आवरण त्यांनी पांघरलेलं असतं, पण आतून मृदुता आहे. संत कधी क्रोध करीत नाही. त्यांचा क्रोध जरी दिसत असेल तरी तो कल्याणाकरिता आहे. लहान मूल उन्हात खेळत असतं, आई समजावून सांगते, बाळ उन्हात खेळू नको, सावलीत खेळ, तू आजारी पडशील, रोग होईल तुला, डॉक्टरकडे यावं लागेल. एकदा समजून सांगितलं, दोनदा समजून सांगितलं, नाही ऐकलं. आईला येतो राग. आई म्हणते, अरे बाळ्या उन्हात नको मरू, सावलीत मर. मग आईला वाटतं का मुलगा मरावा म्हणून? मग उन्हात नको मरू, सावलीत मर असा शब्द जो आईने वापरला, तिथं मर शब्दाचा अर्थ काय? मर शब्दाचा अर्थ मुलगा मरावा असा नाहीये. त्याला रोग होऊ नये, त्रास होऊ नये, उन्हामध्ये आजारी पडेल. दया, काळजी म्हणून आई मुलाला असे बोलले. त्याप्रमाणे संत या जगाच्या हिताकरता कधीतरी रागावताना दिसतात. त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, दया आहे. पण त्यांचा तो क्रोध नाहीये. रागावणं म्हणजे क्रोध नाहीये. त्यांच्या पाठीमागचा जो भाव आहे, क्रोध कुठे आहे? क्रोधामध्ये विवेकहीन मनुष्य झालेला असतो. क्रोधामध्ये बुद्धिभ्रंश झालेला असतो. पण महात्म्य क्रोध करताना दिसत असले तरी त्यांच्यामध्ये बुद्धिभ्रंश कधी झालेला नाहीये. योग्यता अधिकार पाहण्याकरता कदाचित ते क्रोध करताना दिसतात, पण त्यांनी केलेल्या क्रोधाच्या पाठीमागे सुद्धा कल्याण आहे. जगाच्या कल्याणाकरिता क्रोध दाखवतात ते अक्रोध आहे. अक्रोध हे एक लक्षण आहे त्यांच्यामध्ये. अक्रोध हा क्रोधावर ज्याने विजय मिळवलेला आहे. बरेच काही महात्मे असतात, रागीट दिसतात, पण त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर, स्वभाव कळाल्याच्या नंतर मग जाणवतं त्यांच्या चित्ताची मृदुता. एकदा एक महात्मा ऋषिकेशला लक्ष्मण झुल्याच्या जवळ गंगेच्या तीराला त्यांनी एक कुटी बनवली होती. कुटी म्हणजे फक्त एक प्लास्टिक कागद लावून एक असं पाल टाकलेलं होतं आणि त्याच्यात ते राहत होते. आणि त्यावेळेला ऋषिकेशला स्वामी रामसुखदासजी महाराजांच्या सत्संगामध्ये आम्ही थांबलेलो होतो. कधी कधी उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये, ज्येष्ठ महिना, वैशाख ज्येष्ठ मध्ये आणि ऋषिकेशमध्ये जाण्याचा योग यात येत होता. अशाच प्रकारे थांबलेलो होतो. तिथे एक आपले एक महाराष्ट्रीयन महात्मा होते, विठ्ठलदास महाराज म्हणून. त्यांनी सांगितलं अशा अशा प्रकारे एक महात्मा आहे, लक्ष्मण झुल्याच्या जवळ त्यांनी अशी कुटी बनवलेली आहे. कोणतं ते शिव्या फार देतात, लोकांच्या मागे दगड घेऊन लागतात. आमच्या काही लक्षात येणं म्हणजे साधू असे का करतात. एक कुतूहल निर्माण झालं. नंतर आम्ही एक दिवस त्यांना भेटायला जायचं ठरवलं. अगदी लोक ज्या ठिकाणी घाण टाकतात नदीच्या तीराला, अशा ठिकाणी त्यांनी ते छोटीशी कुटी बनवलेली होती.
आम्ही डोकवून पाहिलं त्यांच्या शिव्या सुरू झाल्या. आम्ही थोडं थांबलो, ते आणखी शिव्या द्यायला लागले. आम्ही विचार केला, त्यांच्या त्या ठिकाणी कुटीमध्ये ग्रंथ दिसले, फार ग्रंथ होते त्यांच्याकडे. वेडा मनुष्य किंवा पागल महात्मा म्हणून ग्रंथ कशा ठेवले. बराच 10-5 मिनिट आम्ही त्या ठिकाणी थांबलो. 10 मिनिटांनंतर हळूहळू त्यांचा आवाज कमी व्हायला, ते हसायला लागले. 10 मिनिटानंतर 10 मिनिट खूप शिवाय दिली. त्यांनी आत बोलवलं. आइए माँ, आप कहाँ से आए? महाराष्ट्र से. अच्छा, आप बाहर क्यों खड़े? मैं 10 मिनट से आपको गालियां दे रहा था, आप तो सुन रहे थे. ठीक है, कोई बात नहीं, बैठो. त्यानंतर मग त्यांना विचारलं की काय तुमचं राहणीमान वगैरे, या सर्व या ठिकाणी असणारं जे वातावरण पाहिलं, कुठे बाहेरून दिसायला कसे का असेना, पण आतमध्ये एक सात्विक वातावरण आहे. अनेक प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी दिसत आहेत. विद्वान मात्र कथा प्रवचन करायचे पूर्वी. काही विदेशामध्ये सुद्धा त्यांचे प्रवचन व्हायचे. त्यांनी फोटो दाखवले आम्हाला, विदेशामध्ये प्रवास केलेले, विमानाने प्रवास केलेले. त्यांना सांगितलं, तुम्ही असं काय करताय दादा? त्याने सगळं करून पाहिलं, आश्रम बनवून पाहिले, शिष्य समुदाय गोळा करून पाहिला, पण या अवस्थेमध्ये जे समाधान आहे ते मला कुठंच मिळालं नाही. मग शिव्या देण्याचं कारण काय? त्याने समाधान सांगितलं की शिव्या देण्याचं मूळ कारण असं आहे की आतापर्यंत बऱ्याच वेळा मी प्रेमाने बोलून पाहिलं. प्रेमाने बोललो की लोक जवळ येतात, जवळ आल्यानंतर ते बंधनाला कारण ठरतं आणि आपला विक्षेप होतो. हा विक्षेप होऊ नये आणि म्हणून खरोखर जो योग्य व्यक्ती आहे, खरोखर त्याच्यामध्ये तेवढी सहनशीलता आहे, तोच इथं येऊ शकतो. बाहेरून दिसणारी जी कठोरता आहे, वास्तविक ती कठोरता नव्हती. संसारामध्ये विषयी माणसं वरून गोळ गोळ बोलतात आणि आतून मात्र काटा काढतात. मृदुता दाखवतात, अंतःकरणात कठोरता असते. संतांचं उलट असतं, कठोरता दाखवतात, अंतःकरणामध्ये मृदुता असते. आणि म्हणून संत क्रोधायमान झालेले जरी दिसत असले तरी ते क्रोधी नाही आहेत. त्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे, कारण ते क्रोधाचे अधीन नाही. जो जीव क्रोधाचे अधीन झालेला आहे त्याला क्रोध बाधक आहेत. क्रोधाला अधीन ठेवून ज्यांनी कार्य केलेलं आहे त्याला क्रोध कधीही बाधक असू शकत नाही, बाधक ठरू शकत नाही. आणि म्हणून क्रोधावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे तो आनंदी आहे. त्याच्या जीवनात खरा आनंद आहे. क्रोध हे तर नरकाचं द्वार सांगितलं. काम, क्रोध, सदा, लोभ, तस्माद एतत् त्रयम् त्यजेत्. या 3 गोष्टींचा त्याग करा म्हणून भगवान परमात्मा सांगतात. आणि म्हणून अनेक महात्मे असे पाहण्यात आले की जेवढे ते दिसताना क्रोधी दिसतात तेवढा त्यांचा स्वभाव मृदू असतो. वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपि. त्यांची कठोरता पाहिली तर वज्रापेक्षाही ते कठोर दिसतात, परंतु फुलापेक्षाही ते मृदू असतात. प्रसंग आला तर त्यांच्यामध्ये एवढी सहनशीलता असते की ती वज्राला सुद्धा भेदतील एवढी सहनशीलता असते. परंतु ज्यावेळेला प्रसंग येतो तेव्हा फुलापेक्षाही पुष्पापेक्षाही ते मृदू बनतात. तुकाराम महाराज सांगतात ना, मऊ मीनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू. आम्ही कठीण किती आहात तर वज्राला सुद्धा भेदण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, आणि मृदू किती आहात तर लोण्यापेक्षाही आम्ही मृदू आहोत.
मेनापेक्षाही आम्ही मृदू आहोत, मऊ मेनाहूनही आम्ही विष्णुदास. म्हणून केवळ बाह्य लक्षणाने साधू कळत नसतो, केवळ बाह्य लक्षणाने मनुष्य सुद्धा कळत नसतो. गोळ गोळ बोलतात काही लोक, पण लोक म्हणतात ना आतल्या गाठीचा आहे. आतल्या गाठीचा याचा अर्थ काय झाला समजून देत नाही आत काय ते. म्हणजे वरून जरी एखादा मनुष्य गोळ गोळ बोलणारा असला, मृदू बोलणारा असला, तरी तो आतून कठोर असू शकतो. एखादा बाहेरून कठोर बोलणारा असेल तर तो आतून मृदू असू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी दैवासुर संपत विभाग नावाचा हा 16वा अध्याय, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे विभाजन करून भगवंतांनी या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्यापैकी दैवी गुण आपण पाहत आहोत. 3 श्लोकामध्ये हे दैवगुण सांगितले. पहिल्या श्लोकाचं चिंतन आपण मागच्या वर्षी केलं. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. या श्लोकाचं चिंतन आपण गेल्या वर्षी केलेलं आहे. त्याच अध्यायातला दुसरा श्लोक आहे, ज्या दुसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण या ठिकाणी करीत आहोत. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर वैष्णव. अहिंसा सत्य अक्रोध ही खरी संपत्ती आहे, सत्व संपत्ती. बाकीची संपत्ती सगळी नष्ट होणार आहे. सात्विक संपत्ती म्हणजे काय? खरं धन हे आहे. हिंसा करू नका, सत्याचं आचरण करा. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी सत्य सोडू नये. धन येईल किंवा जाईल, अनुकूलता मिळेल किंवा न मिळेल, सफलता मिळेल किंवा न मिळेल, किती दुःख झालं, प्राण देण्याचा प्रसंग आला तरी सत्याचे आश्रय सोडू नये. सत्यच तारणार आहे. सत्य वचन बोलणाराच खरा धनवान आहे. तिसरा अक्रोध, ज्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे. अक्रोध म्हणजे क्रोधाचा अभाव, जिथे क्रोधाचा अभाव आहे. आणि अशा प्रकारे क्रोधावर विजय मिळवल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो खूप काही वेगळा आहे, ज्या आनंदाचं वर्णन शब्दाने व्यक्त होऊ शकत नाही. काम क्रोध लोभ हे 3 गोष्टी सांगितल्या. कामावर विजय, मोठ्या मोठ्यांना कामावर विजय मिळवता आला नाही. विश्वामित्र पराशरासारख्यांना विजय मिळवता आला नाही. बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समर्पिकर्षती. महाभारतामध्ये वर्णन आहे. हे इंद्रिय इतके बलवान आहे की मोठ्या मोठ्या विद्वानांना सुद्धा भ्रष्ट करतात. गीतेमध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, अतकेन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अतकेन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषः. हे भगवान, चांगले चांगले माणसं पापात का प्रवृत्त होतात? बलात्कारांनी त्यांना पापात प्रवृत्त कोण करवतं? इच्छा तर नाही आहे. दारू पिणारा सुद्धा वाटतं दारू सोडावी म्हणून, इच्छा नाही पिण्याची तरी पितो. मग बळजबरीने त्यांना कोण प्यायला लावतं? अशी बुद्धी का होते? बलात्काराने त्यांच्याकडे कोण घडवतं? या प्रश्नाला उत्तर देताना भगवान सांगतात, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मे वैरिणम. भगवंताचं उत्तर आहे अर्जुनाच्या प्रश्नाला. काम येश क्रोध येश, काम क्रोधाचे जे विकार आहेत हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. हे विद्वानाच्या सुद्धा वैरी आहेत.
खरे वैरी बाहेर नाही आहेत, हे खरे वैरी आत आहेत. या वैऱ्यांना बाहेर काढा. आनंदच आनंद आहे. आनंदामध्ये विघ्न घालणारे हे कामक्रोधादी वैरी आहेत. या विकारांच्या अधीन झाल्यामुळं मोठ्या मोठ्यांना भयंकर दुःख भोगावं लागले. मोठे मोठे साधक उच्च अवस्थेला पोहोचल्या नंतर सुद्धा भ्रष्ट झालेले आहेत. नदी पोहत असताना नदीतून पार होण्याकरता पोहत चाललेला आहे. अशा वेळेला नदीच्या तीराजवळ गेला. फक्त 1 मीटरभर अंतर राहिलं पोहोचायला. त्याला म्हटलं आपण पोहोचलोच. त्याने हातपाय थांबवले. लाट आली गेला पुन्हा धारेत. धारेत गेला भोवऱ्यात. मेला ना. फक्त 1 मीटर अंतर राहिलं होतं. त्याला म्हटलं मी मुक्तच झालो होता, निघलोच बाहेर. तसं काहींना उच्च स्थितीला पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांना वाटतं आता आम्ही मुक्त झालो, पण पुन्हा विषयामध्ये येतात, पुन्हा खेचल्या जातात, पुन्हा जन्मजन्म. भरताची काय अवस्था झाली महाराज. भरत राजा, जळ भरत राजा राज ऐश्वर्याचा त्याग केला. संपत्ती सत्तेचा त्याग केला ना. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती 22 आपो खरणी नदी गंगा वाहती जया घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती हे सुख सांडून आकाश या योग सेविती. एकांतामध्ये गेला, साधना करू लागला. गंडकी नदीमध्ये स्नाना करता गेला असताना अचानक भयंकर अशा वाघाची गर्जना ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आलेल्या ज्या हरिण होत्या त्या हरणीने वाघाच्या डरकाळीला घाबरून प्राण सोडला. गर्भवती हरिण होती. त्या हरणीचा गर्भपात झाला पाण्यामध्ये आणि ते पाळस वाहत वाहत येताना भरताने पाहिलं. त्या पाळसाला उचललं, झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये आणलं. परंतु शेवटी प्राण्यावर दया करावी हे जरी सत्य असेल तरी आसक्त होऊ नये. त्याचा परिणाम पुन्हा जन्म घ्यावा लागला. साधा त्याग होता बाबा भरताचा. राजसत्तेचा त्याग करणे एवढं सोपं आहे का? सत्ता मिळवण्याकरता लोक काय काय करतात. भरताचं जे राज्य होतं, जळ भरताच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नव्हतं. याचा अर्थ संपूर्ण विश्वावर साम्राज्य होतं. भरताचं ऐश्वर्य असं होतं की इंद्राला सुद्धा ईर्ष्या निर्माण होईल अशा प्रकारचं ऐश्वर्य होतं. पण तो अशा अनुकूल परिस्थितीचा सुद्धा त्याग केला. त्याला वैराग्य निर्माण झालं महाराज. पण पूर्व संस्कार आढळले. पाळसाचं स्मरण झालं. अंतिमती सा गती वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेते. हरणाचा जन्म घ्यावा लागला. परंतु भरताला पूर्वजन्मीचं स्मरण होतं. त्या हरणाला ते हरिण एकादशीच्या दिवशी झाडपाला सुद्धा खात नव्हतं. पण माणसं काही खातात. माणूस श्रेष्ठ का ते हरिण श्रेष्ठ? परंतु शेवटी त्या शरीरामध्ये भजन घडत नाही. आणि म्हणून एकदा अचानक जंगलाला आग लागली. सर्व प्राणी सैरा वैरा पळू लागले. पण या पाळसाने ठरवलं सैरा वैरा पाळायचं नाही. तिथंच त्या अग्नीमध्ये जळून भस्म झालं.
आणि पुन्हा एका अंगिरस गोत्रीय ब्राह्मणाच्या घरी बालक रूपाने पुन्हा जन्म घेतला. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, राज ऐश्वर्याचा त्याग केला, त्यांना सुद्धा पुन्हा 2 जन्म घ्यावेच लागलेत ना. आणि म्हणून आपण स्वतःला खूप सिद्ध झालो असं समजू नये. अग्नी आहे, विझवला अग्नी, थोडी ठिणगी जर शिल्लक राहिली ना, त्या ठिणगीचा कधी भडका होईल सांगता येत नाही. ठिणगी छोटी समजू नका. त्या ठिणगीला जर वारं लागलं, हळूहळू ती फुलायला लागते आणि हळूहळू मोठी होता होता पुन्हा भडका द्यायला लागते, भडकायला लागते. अंतःकरणामध्ये विकाराची ठिणगी जर शिल्लक राहिली, असं वाटतं पूर्ण अग्नी विझलेला आहे. दिसताना जरी पूर्ण अग्नी विझलेला दिसत असेल तरी थोडी ठिणगी शिल्लक राहिलेली आहे आणि ती कधीतरी पुन्हा भडका घेऊ शकते. आपण विकारांवर विजय मिळवलेला आहे असं जरी आपल्याला वाटत असेल तर आपल्या पूर्वसंस्कारामध्ये विकारांची एखादी ठिणगी कुठेतरी असेल. आणि म्हणून काम क्रोधाधिकांवर विजय मिळवलेलं एवढं सोपं नाही, परंतु ते शक्यच नाही असं नाही. अनेकांनी जे शक्य करून दाखवलं, खरं दुःखाचं ते तर कारण आहे, ते तर नष्ट केलंच पाहिजे. भगवंतांनी सांगितलं हेच नरकाची द्वार आहेत, हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे चांगले चांगले लोक सुद्धा पापात प्रवृत्त होतात. अर्जुनाचा प्रश्न होता, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. चांगले चांगले मोठे मोठे लोक पापात का प्रवृत्त होतात? त्याला हे कारण आहे, काम क्रोध. क्रोधामध्ये विवेक नष्ट होतो, नंतर पश्चाताप करून उपयोग नाही, वेळ निघून गेली. क्रोधामध्ये काहीतरी करून बसतो एखादा मनुष्य, राग येतो, काही भांडणं झालेली असतात, रागात खून करून बसतो, पश्चाताप होतो, मला जन्म ठेप, चुकणार नाही. काही क्षण क्रोधाच्या अधीन झाला, बुद्धी विवेक नष्ट झाला आणि त्या विवेक नष्ट झाल्यामुळे जे कृत्य त्याने केले त्याला जीवनभर भोगावं लागतं. जीवनामध्ये थोडीशी झालेली चूक हे अतिशय दुःखाला कारण ठरते बरं का. जसं पांडवांच्या राजकीय यज्ञामध्ये जेव्हा दुर्योधन आला होता आणि दुर्योधन पाण्यात पडला, दुर्योधनाला पाण्यात पडताना झरोक्यातून काही राजकन्या पाहत होत्या, द्रौपदी पण होती. त्या सगळ्या राजकन्या दुर्योधनाला हसायला लागल्या. परंतु द्रौपदीच्या मुखातून एक शब्द निघाला, अंधस्य पुत्र अंधा. अंधो के पुत्र अंधे होते. शस्त्राचा घाव भरून निघतो, परंतु शब्दाचा घाव भरून निघत नसतो. तो शब्द दुर्योधनाला टोचला. मग कोणाला टोचेल असं कधी बोलू नका. एक शब्द द्रौपदी उच्चारला, अंधस्य अंधः. दुर्योधनाला तो शब्द झोंबला आणि दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, एक दिवस या द्रौपदीला भर सभेत नग्न केल्याशिवाय राहणार नाही, तरच मी नावाचा दुर्योधन. आणि तो दिवस आला. एक दिवस भर सभेमध्ये द्रौपदीला खेचल्या गेलं, नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. हे कशाचे परिणाम आहेत? झालेली थोडी चूक. मग कोणाला कधी अपमानित करू नका. जर त्याला अपमानित केलं तर तो ते विसरत नसतो.
तो घाव त्याच्या हृदयावर तसाच असतो, जोपर्यंत स्मृती आहे तोपर्यंत तो घाव तसाच असतो. मग क्रोधावर विजय. ज्यांनी क्रोधावर विजय मिळवला तोच खरा धनवान आहे आणि हीच खरी त्याची संपत्ती आहे. अहिंसा, सत्यम, क्रोध, पुढं त्याग. वेळ आपला बराच झालेला आहे. राहिलेल्या विषयाचं चिंतन अजून 2-3 दिवस आपले आहेत. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि अशा प्रकारे आजचा हा भारत देशाचा राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण देशामध्ये राहणारे जेवढे नागरिक आहेत ते सर्व नागरिक आपण सुखाने स्वतंत्र देशामध्ये श्वास घेतो, त्याकरता अनेकांनी बलिदान दिलेले आहे, अनेकांनी लढा दिलेला आहे. तर अशा प्रकारे 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये आणखी दुःखद की भारताचे 2 भाग झाले, एक पाकिस्तान वेगळा झाला. हे दुःखद घटना आहे. देश स्वतंत्र झाला ही आनंदाची घटना आहे, पण देशाचं विभाजन झालं ही दुःखाची घटना आहे. तर अशा प्रकारे हे आपलं भाग्य आहे की आपण स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत. आमचा जो राष्ट्रीय ध्वज आहे या राष्ट्रीय ध्वजाचा आपण सन्मान राखावा. ऐक्याचं एक प्रतीक आहे. ध्वज म्हणजे सर्वस्व असतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित पै तुझा मुद्रांकित. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. ध्वजेचे एक चिरगुट आहे, पण त्या ध्वजेच्या असणाऱ्या त्या चिरगुटाच्या रक्षणाकरता राजाला सर्वस्व प्रणाम लावावं लागतं. ते एक चिन्ह आहे, एक मुद्रा आहे. त्या मुद्रेला सन्मान असतो. एकतेच एक ते प्रतीक असतं. आणि म्हणून आजचा दिवस पाहण्याकरिता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांचं स्मरण आज झाल्याशिवाय राहत नाही. काहींनी प्राण गमावले, हसत हसत फासावर गेले. त्या सर्व स्वातंत्र्य वीरांना या ठिकाणी आपण वंदन करून प्रणाम करून वाणीला विश्राम देऊया. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. नारायणगिरी महाराज की जय.